आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। नाही ठीक आहे, मीच मालकीण आहे या घराची। हिला आपल्या बंगल्यात कामाला ठेवा, नोकर म्हणून तुझी मैत्रीण। दामिनी, आणि काय ग, कबड्डी बिब्बड्डी मला काय सांगते? मुळात मला सांग, कबड्डी हा काही खेळ आहे का? आणि जरी असला तरी तो मुलांनी खेळायचे, मुलींनी नाही। आतापर्यंत कुठल्या मुलींनी कबड्डी खेळून दिवे लावलेत सांग? हो असं नाही मॅडम, आमच्या गावाकडे की नाही पोरींची कबड्डीची टीम आहे आणि आता लवकरच आमच्या गावात मॅच बी होणार आहे कबड्डीची। ती मॅच जर मी जिंकलो की नाही, इथं मुंबईच्या कॉलेजात मला ऍडमिशन बी मिळणार आहे। काय काय म्हणालीस तू? कबड्डीची मॅच खेळून कॉलेजमध्ये ऍडमिशन? कुठलं कॉलेज आहे का असं? हा, मला पण सांग ना। नाही, मी सांगू का? तुझ्यासारख्या या अशा गावंढळ मुलीकडे, म्हणजे 2 वेण्या घातलेल्या मुलीकडे बघून काय वाटतं? तू ना आमच्यासारख्या या किर्लोस्करांचा जसा बंगला आहे तशा एखाद्या बंगल्यात नोकर म्हणून काम करायला पाहिजेस। हे कॉलेज वगैरे सोड ग। तुमच्या दोघींची जी नाटकं सुरू आहेत ना, ती समजली आहेत मला। ए पारू, हिला काम पाहिजे म्हणून आली आहे ना इथे नोकरी शोधत? नाही ठीक आहे, मीच मालकीण आहे या घराची। हिला आपल्या बंगल्यात कामाला ठेवा, नोकर म्हणून तुझी मैत्रीण। दामिनी, दादासाहेब या ना, बसा। काय चाललंय तुझं? बसा। माझी जागा मला माहिती आहे, तू तुझी जागा विसरलीस। नाही दादासाहेब, मी नेहमी इथेच बसते। तुझं कर्तृत्व शून्य आहे, पण दुसऱ्यांना नावं ठेवताना मात्र तुझी जी थकतच नाही का अजिबात? काय चाललंय तुझं? आणि मला सांग, तुला काय माहितीये कबड्डी या खेळाबद्दल? दादासाहेब, मग ना तुम्हालाच माझ्याबद्दल काही माहित नाहीये। मी सुद्धा शाळेत असताना खेळायचे कबड्डी, आणि फक्त खेळत नव्हते अहो, मी कॅप्टन होते माझ्या टीमची। म्हणजे तू कबड्डी खेळायचीस असंही म्हणतेस आणि त्या खेळाचा अपमान सुद्धा करतेस? नाही नाही दादासाहेब, तुमचा काहीतरी गैरसमज झालाय। मी खेळाचा नाही अपमान केला। हा, तुम्ही ना ही कमळी काय बोलली ते ऐकलं नाही। मी सांगते, ही कमळी काय म्हणाली माहितीये? जर ही कबड्डीची मॅच जिंकली तर हिला एखाद्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळणार, असं कुठे असतं। म्हणून हसू आलं मला। तुम्हाला पण आलं ना हसू? हा, एक मिनिट दामिनी, जर का तू सुद्धा कबड्डी खेळत होतीस ना, तर मग तुझी आणि कमळीची एक मॅच होऊन जाऊ दे ना।